नमस्कार मंडळी, मी मेघा. तर स्वागत आहे मिनी ब्लॉगमध्ये. तर मंडळी, काल बुधवार होता आणि मग आम्ही मच्छी घ्यायची होती म्हणून उमेशनगरला निघालो. आरुषला स्कूलमधून आणलं आधी आणि त्यानंतर निघालो, त्यालाही घेऊन गेलो होतो सोबत. मग उमेशनगरला पोचलो आम्ही तिकडे आणि मग आधी मच्छी घ्यायच्या आधी मी इथे थोडीशी भाजी घेतली. इथे मी या ताईंकडे नेहमीच घेते, तर तिथे भाजी घेतली आणि मच्छी पण घेतली. आणि ह्या मावशी आहेत ज्यांच्याकडे मी कधी फ्रुट्स घेते तिथेच. तर मग सीताफळ आणि घ्यायचं होतं म्हणून मग तिथे गेली आणि घरी आलो. आम्ही घरी आल्यानंतर वडापाव आणि भजी घेतली होती. मग चहा घेऊन झालं आणि त्यानंतर जेवढं काही आणलं होतं ते बघू शकतात, छान स्वच्छ केलं आणि ते सगळं लावून घेतलं. भाज्या वगैरे, इथे सीताफळ, ह्या शेंगा भुईमुगाच्या आवडतात मला, त्याही घेतल्या आणि बघू शकतात सगळ्या भाज्या नीटनेटक्या करून ठेवल्या. आणि मच्छी बांगडा घेतला होता आणि हे छोटंसं पापलेट आहे, त्या मावशीने दिलं होतं आरुषसाठी. देतात त्या, त्यांच्याचकडे घेतो आम्ही. आणि कोळंबी आणली. तर आता हे सगळं आपण तयार करायचं आहे. तर त्यासाठी हिरवं वाटण रेडी केलं सगळ्यात आधी मी. आणि मग त्यानंतर कोळंबी साफ करून मसाले लावून घेतले आणि मग इकडे बांगड्याला पण मीठ मसाला आगळ वगैरे लावून घेतलं कारण बनवायचं आहे. तर सगळ्यात आधी मी कोळंबी बनवून घेतली. इकडे बघू शकतात, छान आपली कोळंबी रेडी झाली आहे. वेगळ्या पद्धतीत बनवली आहे, तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड करेनच. आणि इकडे बांगडा पण छान फ्राय करून घेतला मंडळी. असं सगळं जेवण झालं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा.